नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची समईभोवतीची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे. मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, गोल्डन मोती. हे दोघं 5 नंबरचे मोती आहे. हा 4 नंबरचा मोती आहे. नायलॉन धागा 50 नंबरचा घेतलेला आहे. सुई घेतलेली आहे आणि कात्री घेतलेली आहे. चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, मी आता सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतली. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा पहा. ही गाठ पाडलेली, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असा आपला इथे गोल तयार झालेला आहे 6 मोत्यांचा. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या गोलातला हा 1 मोती आणि 5 मोती येऊन 6 मोत्यांचे गोल आपल्याला असे बनवायचे आहे. तुम्ही जितकी मोठी मैरप बनवाल समईभोवतीची तितके तुम्हाला गोल करावे लागतील. आता मी 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित वरती ओढून घ्यायचा आहे. पहा, असे आपले हे 2 गोल इथे तयार झालेले आहे. आणि आता आपण ह्या गोलातले हे जे 2 खालचे मोती आहे त्याच्यातून सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हे जे खालचे 2 मोती आहे गोलातले त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, असेच गोल तुम्हाला जितकी मैरप बनवायचे आहे तेवढे करायचे आहे. मी तुम्हाला हे 3 गोल दाखवले. आता गोल तुमच्या लक्षात आलेच असतील. आता आपण पुढची डिझाईन बघूया. हे पहा, ही एवढी माझी पट्टी इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते कशी करायची ती. आता मी परत सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे. 2 लाल आपल्याला एकूण आता 11 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे. ते कसे? 2 लाल, 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे असे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, ही सुई घेतलेली आहे आणि आपण आता ह्या 2 मोत्यांचा हा जो गोल केलेला सुरुवातीचा त्याच्यातले हे 2 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती अशी ह्या 3 मोत्यांच्या मध्ये सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला एकूण 11 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. पहा, आता ते कसे? 2 लाल, 2 पांढरे,
हे पहा, 2 लाल, 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे. सुरुवातीला 2 लालवरती घ्यायचे आपल्याला, मग 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे, आणि मग आता एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. गोल्डन मोती 4 नंबरचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. मोत्यांचे नंबर मी तुम्हाला दरवेळेस सांगते आहे. हे पहा, आता 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे, परत 1 लाल मोती घ्यायचा आहे. असे आपण धाग्यामध्ये एकूण 11 मोती होऊन घेतले. पहा, हे 2 लाल, हे 2 पांढरे 4, हा 1 लाल 5, हे 2 पांढरे 7, आणि हे 4 11. 1 गोल्डन, 1 लाल, 1 गोल्डन, 1 लाल. आता आपल्याला काय करायचं, हे 11 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. तर आता हे जे वरचे मोती आहे हे सोडून द्यायचे आणि हे 4 मोती आपण ओवलेले, त्याच्यातला हा जो वरचा गोल्डन मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, मी आता ही अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली अशी डिझाईन तयार होते. पहा, वरती 1 गोल्डन मोती, खाली 1 गोल्डन मोती आणि समोरासमोर 2 लाल मोती, अशी आपली ही चौकट इथे तयार झालेली आहे. आता आपण परत काय करणार आहे, आता आपण इकडनं सुई काढली, हा इकडच्या साईडला आपला धागा दिसतो आहे. आता इथे आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. 1 रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे. इकडे आपल्याला किती मोती ओवायचे आहे, एकूण 5 मोती आता आपल्याला ओवून घ्यायचे ह्या साईडला. हां, हे 5 मोती आपले इथे दिसतात आहे. 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे. आता काय करायचं, हे जे वरचे 2 लाल मोती आपण ओवलेले आहे सुरुवातीला, त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे. आता पुढची स्टेप पहा. पुढच्या आपल्याला अशीच प्रोसिजर करायची, पण ती कशी, आता आपण ह्या गोलातले हे 2 मोती सोडून द्यायचे आणि मग हे 2 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती, अशी ह्या 3 मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई आणायची आहे. हे पहा, ह्या 2 मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढली आणि ह्या गोलातला हा 1 मोती, असे 3 मोत्यांच्यामध्ये सुई आणली. हे 2 मोती आणि हा 1 मोती, असे 3 मोत्यांच्यामध्ये आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण 2 लाल मोती ओवून घेऊ. हे 2 लाल मोती ओवून घेतले. 2 पांढरे ओवून घ्यायचे. हे पहा, हे 2 पांढरे ओवून घेतले. आता मग लक्ष द्या, आता काय करायचं आपल्याला, आता आपण हा जो लाल मोती ओवलेला आहे, 2 लाल मोती ओवले, 2 पांढरे मोती ओवले, आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातला, ह्या पाकळीतला, त्याच्यातून सुई आपल्याला अशी खालच्या दिशेने बाहेर घ्यायची. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. आता आपल्याला परत 2 पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. आता 2 पांढरे, 1 गोल्डन, 1 लाल, 1 गोल्डन आणि परत 1 लाल, असे 4 मोती आपण आता खाली ओवून घेतलेले आहे. आता मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे पांढरे मोती साईडला करायचे आणि हा जो गोल्डन मोती ओवला आहे आपण, त्याच्यातून परत आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला इथे ह्या साईडला 2 पांढरे मोती, हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. 1 लाल मोती ओवून घेतला आणि परत 2 पांढरे मोती ओवून घेऊ. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. आवडल्यास मला कॉमेंट्समध्ये कळवा. तुम्ही मी लाल मोती घेतलेले आहे, तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकतात. आता परत आपण ह्या 2 लाल मोत्यांच्यामधून सुई वरच्या दिशेने बाहेर
काढून घेऊ. हे पहा, इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. हे 2 पांढरे मोती ओवले आणि आता आपण ह्या 2 लाल मोत्यांच्या मधून सुई वरती बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली. आणि आता परत हे 2 पांढरे मोती गोलातले आणि त्याच्या पुढच्या गोलातला असे एक मोती, ह्या 3 मोत्यांच्या मध्ये आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. असे तुम्ही इथपर्यंत करा. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण माझे हे इथपर्यंत आपण आलेलो आहे. पहा, आणि इथपर्यंत आपली ही डिझाईन झालेली आहे. तुम्ही तिथपर्यंत करून पहा. मी तुम्हाला आता शेवट दाखवते कसा करायचा ते. काहीच नाही, आपल्याला तसंच करायचं आहे. आता परत आपण 2 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 लाल मोती मी धाग्यात ओवून घेतले. 2 पांढरे घ्यायचे. हे 2 पांढरे मोती घेतले आणि ह्या पाकळीतला हा लाल मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 2 पांढरे, 1 गोल्डन, 1 लाल, 1 गोल्डन, 1 लाल, असे 4 मोती आता आपण ओवून घेणार आहे. हा गोल्डन मोती माझा 4 नंबरचा. मी तुम्हाला आता 2-3 वेळेस मोत्यांचे नंबर सांगितलेले आहे. मोत्यांचे नंबर लक्षात ठेवा. आता 1 गोल्डन, 1 लाल, असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली गोल्डन मोत्यातून. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतला. आता परत आपण 2 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ. आपली डिझाईन इथे समई मैरप आपली तयार होत आलेली आहे. हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवले, 1 लाल आणि 2 पांढरे. हे 2 पांढरे मोती ओवले आणि परत आता आपण ह्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आणि आता परत हे 2 पांढरे मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, अशी ह्या 3 मोत्यांच्या मध्ये आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा जास्त ओढू नका, नाहीतर मग आपली डिझाईन नीट तयार होत नाही. हे पहा, आता परत आपण 2 लाल मोती ओवून घेऊ. हे 2 लाल मोती ओवून घेतले. 2 पांढरे ओवायचे आणि परत ह्या पाकळीतला हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढतोय. पहा, हा लाल मोती, ह्याच्यातून सुई अशी खाली बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आणि आता परत आपण 2 पांढरे मोती, 1 गोल्डन मोती, 1 गोल्डन मोती, 1 लाल मोती, 1 गोल्डन मोती आणि 1 लाल मोती,
अशा प्रकारे आपली ही मैरप आता इथे पूर्ण झालेली आहे पहा. आता परत आपण ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता दोन पांढरे आता परत एक लाल मोती, दोन पांढरे मोती. अशा प्रकारे आपली ही समई मैरप तयार झालेली आहे. आता ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. आपण ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊया. हे पहा, गाठ ही कशी पाडायची मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. हे असे हा धागा काढला. हा गोल तयार झाला धाग्याचा आणि हा असा धागा ओढून घ्यायचा. इथे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी मैरप समई भोवतीची तयार झाली पहा. समई भोवतीची मैरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.